जय महाराष्ट्र मित्रांनो, बाईट नाईट कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण स्मार्ट फायनान्शियल स्टेटमेंट फॉर नॉन कॉर्पोरेट एंटिटीजसाठी एक्सेल टेम्पलेट कसे बनवायचे टॅलीमधून ते बघणार आहोत. त्यासाठी आपला जो टॅलीचा सिरियल नंबर आहे, टॅलीची लायसन्स आहे, ते कसे रजिस्टर करायचे हे मी तुम्हाला दाखवेल. टॅलीमध्ये एक ॲड ऑन आला आहे, फायनान्शियल स्टेटमेंट फॉर नॉन कॉर्पोरेट एंटिटीज. तर ते आपल्या टॅलीच्या सिरियल नंबरवर कसे ॲक्टिवेट करायची त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की ICAI कडून नॉन कॉर्पोरेटिव्ह एंटिटीज म्हणजेच जे पार्टनरशिप फर्म आहे, प्रोप्रायटरशिप आहे, ट्रस्टेड आहे, सोसायटीज आहे, त्यांच्यासाठी एक मेजर चेंज झाला आहे. जे व्हर्टिकल शेपमध्ये ICAI कडून आपल्याला एक्सेल शीट हवं आहे, तर ते टॅलीमधून T शेपमध्ये निघतं. तर त्याची प्रोसेस कशी आहे आपण बघणार आहोत. टॅलीमध्ये अकाउंट मेंटेन केले जाते, बॅलन्स शीट पण आहे. वन क्लिक करून आपण प्रिव्हियस इयरचा कॉलम पण आणू शकतो. तर वेगळं बनवण्याची गरज काय आहे? टॅलीमध्ये आपण आपल्या हिशोबाने ग्रुप बनवतो, बरोबर. ICAI ने जो रेकमेंड केलेला फॉर्मॅट दिला आहे त्यामध्ये प्रत्येक लेजरला डिफरंट क्लासिफिकेशन द्यायचे आहे, जसे की व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये. हे जे फॉर्मॅट आहे तुमच्यासाठी नवीन नाही आहे. आपण प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांसाठी ऑलरेडी फॉलो केलेले आहे. त्याला पहिले शेड्यूल 6 असं म्हणायचे, आता शेड्यूल 3 म्हणतो. टॅलीमध्ये जो ट्रायल बॅलन्स आहे तो मी एक्सपोर्ट करणार आहे एका एक्सेलमध्ये. ही जी एक्सेल आहे ती ॲटोमॅटेड आहे, ज्याला की एक्सेल ॲटोमॅटेड टूल असं नाव दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिगरेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. त्यात खूप ॲटोमेशन दिलं आहे. हे जे एक्सेल टॅलीने तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे ते फ्लेक्झिबल आहे आणि इट सेव्ह युअर टाईम. टॅलीमधून XML फाईल एक्सपोर्ट करणार आणि एक फाईल बनवून एक्सेल टूलमध्ये इम्पोर्ट करणार आहे. तर याची प्रोसेस आपण बघूया. तुम्हाला सर्वात प्रथम टॅलीच्या वेबसाईटवर जायचे आहे. तिथे तुम्हाला स्मार्ट फायनान्शियल स्टेटमेंट फॉर नॉन कॉर्पोरेट असा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजला घेऊन जाईल. नेक्स्ट पेजवर तुम्हाला टॅली सिरियल नंबर, तुम्हाला तुमचा टॅलीचा सिरियल नंबर तिथे टाकायचा आहे. सर्वात महत्त्वाचे, तुमचे टॅली हे 6.0 किंवा 6.1 मध्ये असायला हवे आणि तुमचे जे एक्सेल आहे ते अपडेटेड असायला हवे 2016. देन इथे आपल्याला टॅलीचा सिरियल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल रजिस्टर मोबाईल नंबरवर. इथे OTP एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर सिरियल नंबर लिंक, काइंडली अपडेट युअर लायसन्स. आणि तुम्हाला इथे नोट्स पण येईल की प्रोसेस कशी करायची. F1 मध्ये जायचं आहे, टॅली प्लग इन. तिथे जाऊन आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट फॉर नॉन कॉर्पोरेट एंटिटीज बघायचं आहे. तर मी आता लाईव्ह टॅलीमध्ये तुम्हाला जाऊन दाखवते. ऑलरेडी मी माझा सिरियल नंबर लिंक केला आहे या ॲडऑनसाठी. चला तर मग गेटवे ऑफ टॅलीवर जाऊया. हेल्पमध्ये F1 टॅली प्लगइन्स. टॅली प्लगइन्समध्ये तुम्हाला हा ऑप्शन दिसेल, फायनान्शियल स्टेटमेंट फॉर NCE. जर हा ऑप्शन शो होत नसेल तर तुम्हाला तुमचे लायसन्स एकदा अपडेट करायचे आहे. तर लायसन्स अपडेट कसे करायचे यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे, लिंकमध्ये जाऊन तो बघा. लायसन्स अपडेट करण्याचा तुम्हाला लायसन्स अपडेट करायची प्रोसेस तुम्हाला कळेल. हा ऑप्शन डाउनलोड झाल्यावर एक्सेल फोल्डर डाउनलोड होईल टॅलीच्या. आता आपल्याला फाईल लोकेशनला जायचे. मी टॅलीचे फाईल लोकेशन ओपन करते. तिथे तुम्हाला ॲप रिसोर्स नावाचे फोल्डर दिसेल. ॲप रिसोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून 2 फोल्डर दिसतील, प्लगइन्स आणि कॅचे. प्लगइन्सवर क्लिक करा. प्लगइन्सवर अजून एक फोल्डर दिसेल, फायनान्शियल स्टेटमेंट फॉर NCE. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक झिप फाईल मिळेल. झिप फाईल तुम्हाला अनझिप करायची आहे.
अनझिप केल्यानंतर तुम्हाला एक्सेल टेम्पलेट मिळेल. FS फॉर NCE. मी एक्सेल टेम्पलेट ओपन करते. ही जी एक्सेल आहे ही फ्लेक्झिबल आहे. इथे तुम्हाला मॅपिंग डिटेल्स, मॅपिंग एरिया दिलेला आहे. इथे तुम्हाला शीट्स दिली आहे, रीडमी, इंडेक्स, बेसिक इन्फो, बॅलन्स शीट, प्रिव्हियस प्रॉफिट लॉस, करंट इयर ट्रायल बॅलन्स, प्रिव्हियस इयर ट्रायल बॅलन्स, नोट्स. ठीक आहे. इथे तुमच्या CAच्या एक्सपर्टीजची गरज आहे, तिथे तुम्हाला मॅपिंग करायचं आहे. सपोज मी ट्रायल बॅलन्समध्ये गेले. आता इथे काहीच तुम्हाला डेटा दिसत नाही, बरोबर. तर आता मी काय करते, टॅलीमधून ट्रायल बॅलन्सचा डेटा इम्पोर्ट, टॅलीमधून ट्रायल बॅलन्सचा डेटा एक्सपोर्ट करते आणि आपली जी एक्सेल फाईल आहे त्यामध्ये टाकते. तर मी टॅलीमध्ये आले, परत डिस्प्ले मोर रिपोर्ट, ट्रायल बॅलन्स, एक्सपोर्ट. आता तुम्ही बघू शकता टॅलीमध्ये एक्सपोर्टमध्ये हा ऑप्शन इनेबल झाला आहे आपला, फायनान्शियल स्टेटमेंट फॉर NC. इथे मी क्लिक केलंय. ही जी फाईल आहे XML मध्ये डाउनलोड होणार आहे आपली. तर फाईलचा पाथ इथे आहे, C प्रोग्राम फाईल टॅली प्राइम 7 एक्सपोर्ट. यस. देन आपल्याला एक्सेल ओपन करायचे आणि आता जे मी ट्रायल बॅलन्स डाउनलोड केला आहे, एक्सपोर्ट केला आहे, तो आपल्याला ह्या एक्सेलमध्ये टाकायचा आहे. बेसिक इन्फोमध्ये सिलेक्ट XML फाईल टू हा ऑप्शन दिला आहे. यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर XML फाईल सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला जिथे तुमची XML फाईल डाउनलोड झाली आहे तो पाथ तिथे टाकायचा आहे. इथे ओके. डेटा इम्पोर्ट होण्यासाठी प्रोसेस थोडासा वेळ लागेल. डेटा इम्पोर्ट होतोय. अजून हेडर मॅप नाही झाले, हेडर मॅप होत आहे, तो थोडा वेळ घेतोय. बघू शकता डेटा इम्पोर्ट अँड मॅप सक्सेसफुली इन एक्सेल. ओके करा. ओके केल्यानंतर ट्रायल बॅलन्सवर या. इथे तुम्हाला लेजर, ग्रुप हे ऑप्शन दिसतील. आपल्याला पहिल्या पार्टमध्ये काही चेंजेस करायचे नाही आहे. मेन पार्ट जो आहे आपला क्लासिफिकेशन 1 पासून क्लासिफिकेशन 5 पर्यंत आहे. सपोज क्लासिफिकेशन 1 मध्ये फर्स्ट जो कॉलम, क्लासिफिकेशनमध्ये पहिला कॉलम हा मॅप केलेला आहे ऑलरेडी, तुम्हाला इथे स्टेटस दिसेल. जे अनमॅप आहे तिथे तुम्हाला येल्लो कलर दिसेल. येल्लो बॉक्स इंडिकेट नीड टू राईट समथिंग ओव्हर हिअर. ओके. आता सपोज इथे बॅलन्स शीट आहे क्लासिफिकेशन 1 मध्ये. ड्रॉपडाऊनवर क्लिक केलं, प्रॉफिट लॉस अकाउंट बॅलन्स शीट. बॅलन्स शीटवर क्लिक केलं. बॅलन्स शीट आहे तर असेट आहे की लायबिलिटी. बॅलन्स शीट आहे तर असेट आहे की लायबिलिटी. देन ओनर अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे. ड्रॉपडाऊनने आपण सिलेक्ट करू शकतो. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिले आहे, कॅपिटल 1, कॅपिटल 2, कॅपिटल 4. सपोज कॅपिटल 4 व्यतिरिक्तही अजून काही असेल तर ऑदर कॅपिटल सिलेक्ट करून तुम्ही नेक्स्ट क्लासिफिकेशन 5 मध्ये तुमच्या वेने इथे राईट करू शकतात. बॅलन्स शीट आहे तर असेट आहे की लायबिलिटी. बॅलन्स शीट आहे तर असेट आहे की लायबिलिटी. देन ओनर अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे. ड्रॉपडाऊनने आपण सिलेक्ट करू शकतो. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिले आहे, कॅपिटल 1, कॅपिटल 2, कॅपिटल 4. सपोज कॅपिटल 4 व्यतिरिक्तही अजून काही असेल तर ऑदर कॅपिटल सिलेक्ट करून तुम्ही नेक्स्ट क्लासिफिकेशन 5 मध्ये तुमच्या वेने इथे राईट करू शकतात. बॅलन्स शीट आहे तर असेट आहे की लायबिलिटी. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.